कृमी कीटकांचा साथ रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा भान स्मरित्या हरिहारा शरण जाई गोविंदा पर्यादे मदालचा सोहम तो जो रे आईनं उपदेश केला कशाचा अमंगळ शरीराचा नाशिवंत शरीराचा मृत होणाऱ्या शरीराचा शरीर नाशिवंत आहे मळमूत्राने भरलेलं शरीर आहे आणि जीवा तुझं ज्याच्यामध्ये प्रेम आहे त्याचं प्रेम सोडून पर्यादे मसालसा सोहम जोजो रे बाळा कोहम म्हणजे संसार आणि सोहम म्हणजे परमार्थ विठ्ठला मदालसेनं आपल्या पुत्राला आत्मज्ञानाचा शरीराच्या नाशिवंत जीवनाचा उपदेश केला आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्या ठिकाणी रोज ऐकतो कोणी त्याग ऐकतो कोणी अहंकार सोडायचा ऐकतो कोणी परमार्थ करण्याचा ऐकतो परंतु आपल्या सर्वात मोठी क्रांती आहे की ऐकूनही परिवर्तन न होणे ही सर्वात मोठी क्रांती आपल्यात आहे नाही तर इतके तुम्ही ऐकून जर धरणं ठेवलं असतं तर पुरं कुंभारी साधू झालं असतं मग बाकीचे काम कोण केले असते लोक म्हणतात महाराज तुम्हाला तेच काम आहे आमचं पोरग कशाला घेऊन जाता आणि पोरग नेलं तर त्या ठिकाणी आमच्या पोराचा संसार होणार नाही अरे संसार कोण करत नाही ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत सर्व तुम्ही आम्ही सर्वजणच संसार करत आहोत कोणत्याही महापुरुषाने हे म्हटलं नाही की संसार करू नका म्हणून फक्त एकच सांगितलं की संसारात आसक्त होऊ नका संसाराची मनाई नाही केली पण संसारात आसक्त व्हायचं नाही पा लोकसंग्रह मेवापी मास्तिता जनकादया जनकादी होते राजा होते मोठा संसार होता सर्व असून संसारात आसक्ती नव्हती काय सैनिक होतं राज्य होते मंत्री होते सर्व काही साम्राज्य चालवायचे परंतु या साम्राज्याचा मालक मी आहे असं राजा जनक कधी समजत नव्हता सत्यवादी करी संसार सकळा लिप्त कमळ झळी जैसे गीता सांगते पद्मपत्र युवा अंबसा कमळ जळामध्ये राहून पाण्यापासून आलिप्त तसा संसारी माणूस संसारीमध्ये राहून आलिप्त हे कोण साध्य केलं हे जनक राजाने साध्य केलं संत एकनाथ महाराजांनी साध्य केलं नामदेवरायांनी साध्य केलं तुकोबरायांनी सुद्धा साध्य केलं राहिले संसारामध्ये पण संसारापासून वेगळे राहिले विठ्ठला हो आपली बुद्धी जीवाला उपदेश करते काय म्हणते बुद्धी अशी आहे की ती जीवाला उपदेश करते परंतु आपलं लक्ष बुद्धीकडे नाही बुद्धीमध्ये विचार असतो विचारात लक्ष गाठण्याचं साधन असतं विठ्ठला विठ्ठला काय म्हणते पहा बुद्धी सांगते तुम्हा वेगळी निघा सांगते तुम्हा वेगळी निघा सांगते तुम्हा वेगळी निघा सांगते तुम्हा वेगळी निघा वेगळे निघून संसार बघा वेगळे निघून संसार
निघून संसार बघा वेगळे निघून संसार बघा सांगते तुम्हा वेगळे निघा ही भारुड म्हणजे कुट अभंग आहे. जीवाची पत्नी बुद्धी आहे आणि बुद्धिरूपी पत्नी जीवरूपी मालकाला म्हणते मी तुम्हाला केव्हाच सांगते की सांगते तुम्हा वेगळी निघा वेगळी निघून संसार बघा. संसाराच्या वेगळं निघायचं आणि वेगळे निघून संसाराचा व्यवहार करायचा पाहायचा. पण संसारामध्ये गुंतण्याचं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ. बुद्धीचा स्वामी परमेश्वर आहे. बुद्धीचा स्वामी जीवात्मा आहे. बुद्धी जीवात्म्याला सावध करते पण जीवात्मा संसाराच्या गर्तामध्ये संस्कारामध्ये डुबलेला. वेगळा निघतो का? अरे गावातल्या गावात आपण कीर्तनाला येऊ शकत नाही. म्हणलं का हो दिसले नाही? मला लय यायची इच्छा होती पण जमलंच नाही. आता त्याची कारण अनंत असतात कारण संसारी लोकांजवळ कारणाच्या पोथ्यात येत भरलेल्या इतके कारण आहे तुमच्याजवळ. विठ्ठल एक बाई सहज विचारलं. ती छोटस गाव होतं आणि ती सर्वात धार्मिक बाई होती गावामध्ये. म्हणलं काही बाई साहेब तुम्ही आज दिसलात नाही कार्यक्रमाला काय? ती म्हणली मी दुकान घेतलं. काय घेतलं? मी दुकान घेतलं म्हणून येणं झालं नाही. म्हटलं बाईनं दुकान कसं काय विकत गेली? दुकान एवढे तर पैसे नाही त्याजवळ दुकान विकत. साधारण परिस्थिती. नाही नाही आले असते पण दुकानच घेतलं मी. विकत घेतलं कसं घेतलं हे नाही पुढचं सांगितलं पण दुकान घेतलं. परिस्थिती अशी होती इकडं कीर्तन चालू होतं. सर्व लोक छोटस गाव 500-700 लोकांचे सर्व लोक कीर्तनात आणि बाईचं काहीतरी काम राहिलं म्हणून ती वट्यावर भांडे घसत होती. तिला कीर्तनातच यायचे होते. तेवढ्यामध्ये भांडे विकणार आलं गावामध्ये. कलईचे भांडे स्टीलचे भांडे काचेचे भांडे मोठं डालं असं डोकं टोप्यावर आणि आलं भांडे घ्या भांडे. घेणारे सर्व कीर्तनात बसले. त्याला वाटलं आहे पुढे एक बाई बसलेली आणि ते भांड त्या बाईच्या वट्यावर टेकवलं. ते भांड्याचं दुकान टोपल्यामध्ये होतं असं मोठं आणि ते टेकवलं. बाईच्या गळ्यामध्ये इतके अलंकार होते. गळा भरून अलंकार होते. हातात कडे होते. याच्यात चैनी होत्या. नाका डोळ्यात काना सर्व ठिकाणी जिथं घालताय तिथे एवढे अलंकार होते. याला वाटलं तिकडं मस्त कीर्तन चालू आहे आणि आपल्याला हिच्या गळ्यातलं ना अंगावर तर एवढं जरी सापडलं तर पुन्हा दुकान डोक्यावर घेऊन फिरायचं कामच पडणार नाही. ती बाई म्हणली महाराज ते दुकान कसं दिलं? दुकान याचे काय भाव त्याचे काय भाव त्याचे काय भाव. याचं लक्ष दुकानात नाही. याचं लक्ष बाईच्या त्या अलंकाराकडे. त्याला वाटलं एवढं सोनं जर आपल्याला मिळालं तर आपल्याला हे असं दुकानं घेऊन फिरायचं काय काम. राहिला 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 आणि बाईनं त्या ठिकाणी बाईच्या गळ्यात हात घातला. जेवढे अलंकार होते पोथा होत्या सोन्याच्या तिनं इतक्या घातल्या होत्या की याच्या मुठीत बरोबर सर्व बसल्या. जसा हिसका मारला तोडल्या तसाच घेऊन लागला पळायला. बाईनं असं म्हटलं नाही ओरडाओरड केलं नाही की थांबा माझं लुटलं लुटलं काहीच नाही. ते गेलं पळून. दुकान तिथं दरवाजा तिथं सोडून दिलं. बाईनं उचललं दुकान मस्त घरात सजून दिलं भांडे आणि हे लगे गेलं शहरामध्ये लगे सोनाराच्या दुकानात ठेवलं. जसा धरलं सोनारान तसंच रस्त्यावर फेकून दिलं. मूर्खा मला फसवतो काय? हे सोनं आहे का? हे सर्व बेगडी सोनं आहे. ते जास्त जास्त त्या काळात 100 रुपयात होतं सर्व मिळून. चांगलं अर्धा किलो होतं. किती रुपयाचं? 100 रुपयाचं नसेल इतकं कमी रुपयात होतं आणि याचा 1000-1500चं दुकान बोंबललं. हो खोटियाचे पिसे उर फोडी. खोटियाचे पिसे उर फोडी. खोटियाचे पिसे उर हो मृगजळ पिसे सासपदारिसे. मृगजळ
खोटियाचे पिसे कोटियाचे पिशे उर फोडी. खरं होतं का खोटं होतं? खोटं घेतला घेऊन पळून गेला आणि खरं देऊन टाकलं. आणि मग कीर्तन मोडलं. बाई हसतच आली माझ्यावर. मला क्षमा करा, मी कीर्तनात नाही येऊ शकले, पण माझं तुमचं कीर्तन होईपर्यंत दुकान झालं. सर्व भांडे मस्त सजून ठेवले. हे गेलं तिथं लागलं बॉम्ब लायला. आता दुकान घ्यायला परत येऊ शकतं का ते? एक तर बाईची झटपट केली, बाईच्या याच्यातलं नेलं सर्व तोडून, बाईला हात लावला. आता दुकान घ्यायला येऊ शकत नाही. तिथं लागलं उर बडवायला, लागलं रडायला. काय जे होतं ते गेलं. मुद्दल सुद्धा गमावून बसला, काहीच राहिलं नाही. विठ्ठला विठ्ठला जन्माच्या नंतर मृत्यू झिरो नाही, पण मृत्यूच्या नंतर जन्म झिरो आहे. मृत्यू असा झाला पाहिजे की पुढे जन्म घेण्याचं काम नाही पडलं. मरण माझे मरून गेले, मजशी केले अमर. असं मरण झालं पाहिजे की पुन्हा जन्माला यायचं काम पडू नये. लक्षात ठेवा. आणि नंतर हे कळेल किंवा हे मिळेल, हे सर्व मिळतं संतांच्या जवळ आणि संतांच्या कृपेजवळ. आणि हे मिळण्यात जीवनाचं यथार्थ सुख आहे. अभंगाच्या पायऱ्या. सर्व सुख आजे सर्व सुखे आजी येतेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. तुकोबाराय आपला अनुभव सांगतात. सर्व सुखाचं निवासस्थान जर कोठे असेल तर संतांच्या चरणात. काय सुखवसे हेची ठाई, बहुपायी संताचे. सुखया संतास सुखया
तुझिया नित्य दुरावे तुझिया लावे दहन होती सकळ सर्व काळ प्रेमे म्हणून नाही काय सर्व काळ गुणतसे विठाला विठाला सुखया संता समागमे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत सो सुख कोठे आहे संताच्या समागमात सहवासात आहे जेथे संत आहे तेथे सुख आहे काय आणि म्हणून आपल्याला जर सुखाची अपेक्षा असेल तर आपल्याला संताकडे जावं लागेल इथे म्हणतात सर्व सुखे आजी येथेची ओळली सर्व प्रकारची सुख जे प्रकारचं सुख तुम्हाला हवं आहे त्या प्रत्येक प्रकारचं सुख संतांच्या जवळ मिळतं एक नाही एखादं होलसेल दुकान असतं त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मिळतात काय तुम्हाला जे पाहिजे ते वस्तू मिळते लक्षात घ्या नाही तर काही दुकानात काही आहे आणि काही नाही काही दुकानात काही वस्तू आहेत काही नसतात परंतु जे ते गिराईकच रिकामा जाणार नाही खाली जाणार नाही ते दुकान महत्वाचं विठ्ठला मग ज्या जे त्या दुकानात आहे तेच घ्यायला आपण गेलो पाहिजे जे नाही ते कशाला घ्यायचं जुनी गोष्ट आहे तुमच्याकडे दिसतात बैलगाड्या आमच्याकडे आता बैलगाड्या नसल्यासारख्या झाल्या पहिल्याने लाकडाचे चाका असायचे लाकडाचे त्याच्या पाळणे साठे असायचे दांड्या धुरा लाकडाच्या असायच्या आहे की नाही आणि त्याच्यात चाक घासू नये म्हणून काय घालत होते बोळ्यानं वंगण काय ते जुन्या माणसाला हसू येतं बरं ते वंगणाचं आहे की नाही विठ्ठला गाडी आता शहरामध्ये परभणीला तुम्हाला जे जवळ असेल त्या शहरात गाडी चालली गाडी खटंग 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 ते वंगण संपलं तिच्यातलं गाडीत एक माणूस धूर हाकत होतं त्यानं मागच्या बाजूला त्याला वंगण घेऊन ये आणि त्या गाडीला ते नळा बांधलेला असायचा वंगणाचा त्याच्यामध्ये अशी एक काय म्हणत तिला गजाळी असायची बरं का विठ्ठला त्या काळातला तो तालच वेगळा होता त्याच्यात जो आनंद होता एक नाही आता गजाळी नाही नळा नाही वंगण घालता कशाला या गाड्यांना सुद्धा वंगण घालावं लागतं पण त्याचं दुसरं वेगळं वंगण असतं त्याला ऑइल वगैरे म्हणतात आहे की नाही वंगण म्हणजे सुद्धा ऑइलच होतं आणि मग त्या मागच्या जवळ त्याला नळ जा म्हणले काय वंगण घेऊन ये हे जेच वंगणाचा नळा घेऊन सुटलं गेलं कपड्याच्या दुकानात कपड्याच्या दुकानात कुठं वंगण विकत असतात काय ते म्हणे दुकानदारला त्या वंगण दुकानदार म्हणे हे कपड्याचं दुकान आहे बाबा इथे वंगणाचं काम नाही आणि कपड्याच्या दुकानात कोणीतरी वंगण ठेवलं का कपडे खराब करायला तो म्हणा मी का फुकट घ्यायला आलो का पैसे घेऊन द्या म्हणे पैसे दिले तरी नाही फुकटही नाही तर वंगणच नाही ज्या दुकानात जे नाही संसार असं दुकान आहे त्याच्यामध्ये सुख नाही संसार एक असं दुकान आहे त्याच्यामध्ये सुख नाही आणि आपण नळे घेऊन कुठं जातो सर्वांचे नळे संसाराकडेच येत विठ्ठला
व्यवहाराच्या गाडीला नेहमी वंगण, आणि ते वंगणाचा रंग कसा काळा. जळालेलं तेल म्हणजे वंगण, जळालेलं जे ऑइल असायचं ते काय व्हायचं, वंगण व्हायचं. तसा हा जळालेला संसार म्हणजे वंगणासारखा आहे. पण संसाराच्या चाकाला संसारातच वंगण घालावं लागतं, लक्षात ठेवा. दुसरं वंगण चालत नाही. मग संसाराचा जो व्यवहार आहे, संसाराच्या व्यवहारानं संसार चालतो. तुम्हाला कपडे घ्यायचे आणि गेले भजन घेऊन दुकानात, आम्ही भजन करतो, आम्हाला 5,000चे कपडे द्या. ते कपडे देऊ शकणार नाही, कारण भजन हा परमार्थाचा व्यवहार झाला. कपडे व्यवहाराची वस्तू आहे. भजनाने व्यवहार सापडत नाही, व्यवहाराने भजन सापडत नाही. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. माझ्यावरच एक बितलेली गोष्ट सांगतो अनुभवाची, दुसरा दृष्टांत सांगितल्यापेक्षा. मी ज्यावेळी भारत प्रवास केला, फिरत होतो, सकाळपासून माझी भिक्षा मागण्याचा 11 वाजेचा टाइम होता. मधुकरी मागायचो. आणि मला कसं वाटलं, मी आता पुढच्या गावात एखादा किलोमीटर गाव राहिलो होतं, म्हणलं आपण तिथं भिक्षा मागू. पण शेजारी आवतं चालू होते. काय होते चालू? आणि दुपारच्या वेळी आवतं सुटायचे. सकाळची न्याहारी यायची, दुपारचं भोजन यायचं. आणि मग दुपार शेतकरी लोक कुठेतरी विहिरीवर, आंब्याखाली, झाडाखाली दुपार टाळायचे आणि ऊन उतरल्यावर पुन्हा आवतं धरायचे. ही जुन्या काळातली गोष्ट आहे. आता आवतच राहिले नाही, आवताचं काम ट्रॅक्टर करून राहिले. विठ्ठल विठ्ठल. जेव्हापासून बैल कमी झाले, आवत बैलावरचे कमी झाले, तेव्हापासून जमीन खराब झाली. काय झाली जमीन? आपला जुना नागर जेवढी जमीन उलथायचा तेवढीच उलथायचा. लक्षात ठेवा. आणि त्या जमिनीचं भिजल्यानंतर फुल कायम राहायचं. हे घातलं की खडकवर यांत इतकं त्या ठिकाणी, व खालचं निर्जीव त्या ठिकाणी जमिनीला वरती आणतं. आणि मग ते रासायनिक खतं दिल्याशिवाय पिकत. पूर्वीच्या काळात रासायनिक खतं होते का? तरी जमीन पिकायची. जेवढा नागर उकरायचा तेवढीच महत्वाची जमीन असते. एक जास्त 9 इंच ते 1 फुटाच्या आतच जमीन कामाची आहे, त्याच्या खालची जमीन पिकाऊ नसते. लक्षात ठेवा. आणि जुनीचे नागर असायचे तेवढंच उकलायचे, आणि आऊत सुद्धा तेवढाच घुसायचा की जमिनीची पोच खराब होत नव्हती. आता जमीनदाराचीच पोच खराब झाल्यामुळे जमिनीची कुठे घेऊन बसतात. विठ्ठल मी सांगत होतो, मला कसं वाटलं, इथं या माणसाचे आता दुपारचे भोजन आलेच असतील, आपली भिक्षा इथंच होऊ द्या. मग 10 वाजेच्या दरम्यान होतो मी त्या शेताच्या जवळ. मी रस्ता सोडला आणि गेलो. म्हटलं आम्हाला काय आज गावात भिक्षा मागायची इच्छा नाही, तुमचे जेवण आले की आम्हाला भिक्षा द्या. ते म्हणाले महाराज अशी भिक्षा नसते मिळत, घाम गाळावा लागतो. काय घाम गाळावा लागतो? घाम तर त्या ठिकाणी जेवण मिळतं, असं नाही मिळत. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर दिलं माझ्या हातात आऊत. आऊत दिल्यानंतर 3 आवत होते एका मागे एक. माझ्या हातात आऊत दिल्यानंतर दुपार केलीच नाही, संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत माझ्याकडून आऊत हाकलून गेला. त्यांचे पुढं माझे माग. ते म्हणे या साधूची आज परीक्षाच घेऊ, आज आऊत सोडायचेच नाही. विठ्ठल विठ्ठल. 5 वाजेपर्यंत दिवस माळेपर्यंत मी आऊत हाकलला बरं का. त्यांच्या पाठीमाग ते जेवढ्या स्पीड मध्ये मी तसाच हाकलला. 5:30 इतकी. आता अगोदर भूक लागली, त्यात पुन्हा काम केलं, जास्त भूक लागली. म्हटलं आता आवत घरी जाणार, तुमचं घर कोणत्या गल्ली सांगून ठेवा, मंदिरात येऊन बसा म्हणली, सर्व माहित होईल. काय दिवसभर आवत हाकलून घेतलं. मग मी गेलो, म्हणलं आणाला आता भाकरी आपल्या. दिवसभर काम करून घेतलं. ते काही मला भोजन घेऊन आलंच नाही शेवटपर्यंत. माझा फक्त चेहरा ओळखीचा होता. मी विचारायचो की मी ज्याचा आवत हाकललं त्याच्या घरी निरोप द्या बरं, आमचं भोजन. काय मग कोणीतरी निरोप द्यायला आलं ते, पण भोजन आणलं नाही. मग म्हणलं का हो तुमचा आऊत हाकाला? ते म्हणे आऊत हाकाला कोणते उपकार केले? ते मला म्हणतं बरं का. अहो म्हटलं भोजन म्हणे भोजन गिजन काय नाही, तुम्हाला खायचं असेल तर भीक मागा गावात जाऊ.
म्हणजे दिवसभर आऊत हाकलून दिलं का मला भोजन, ही माझ्या जीवनातली घटना सांगतो. है की नाही? म्हणजे एवढी परिस्थिती अवघड असते कधी कधी. विठ्ठल विठ्ठल श्रम करून आम्हाला असं हाकलून दिलं. आमच्या पंक्तीत जर तुम्ही येऊन बसले तर आम्ही उठवतो तुम्हाला. तुम्ही नाही जरी भजन म्हटलं, टाळ्या नाही वाजवल्या तरी म्हणणार नाही की तुम्ही कसं काय जेवायला बसले. साधू उतार आहे विचारा. तो स्वतःसाठी करत नाही, सर्वांच्यासाठी करतो. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुधे. सर्व सुखाचा वास संतांच्या चरणाजवळ आहे. काय तुकोबाराय म्हणतात, संतांच्या चरणाजवळ ज्या सुखांचा वास आहे त्या सुखाची मी आयुष्यभर अपेक्षा करतो म्हणून दुसऱ्याकडे. सर्व काळ आठवता बरी, सर्व काळ आठवता बरी, सर्व काळ विठ्ठला. सर्व काळ होतो आठवितो मनी, फिटली ते धनी येणे काळे. धनी म्हणजे इच्छा. मी रात्रंदिवस संतांच्या चरणाच्या जवळच्या सुखाची अपेक्षा करत होतो. तुकोबाराय म्हणतात, जे सुख संतांच्या चरणामध्ये आहे, काय संतांच्या चरणांबुज म्हणजे चरण कमळामध्ये जे सुख आहे ते सुख कशातही नाही. लक्षात ठेवा. सर्व काळ सर्व वेळ ज्या सुखाची अपेक्षा होती ते सुख मला मिळाल्यामुळे माझी धनी म्हणजे इच्छाच पूर्ण झाली. पिटली ते धनी येणे म्हणजे ज्या काळी ज्या वेळी मला त्या सुखाचा लाभ झाला त्यावेळी माझी इच्छा पूर्ण झाली. विठोबा वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. काय त्या सुखाचं बी काय वर्णन करू. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. त्या सुखाची माझी वाचा ते वर्णन करण्यासाठी कुंठित होते.
आणि वाणी ज्या सुखाला प्राप्त केल्यानंतर त्या सुखाचं वर्णन करू शकत नाही, काय ते सुख मिळाल्यानंतर चित्ताला समाधानाची वृत्ती, समाधान प्राप्त होत असते. अशा प्रकारे अभंगाचा पूर्ण अर्थ संपलेला आहे. शेवटचे 2 शब्द माऊलीचं भजन, नंतर शेवटची चाल. विठ्ठला विठ्ठला हला 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 विठ्ठला विठ्ठला हला विठ्ठला. हो, आज कैलासवासी शिवाजी श्रीहरी झुंबडे यांच्या जोडजेवणाच्या निमित्ताने त्यांचे बंधू भागवत श्रीहरी झुंबडे व त्यांचा संपूर्ण परिवार यांच्या वतीनं आजची सेवा आयोजित होती. या सेवेसाठी ज्यावेळी आमचे भक्त रमेशराव यांनी फोन केला की बाबाजी अशा प्रकारची तारीख पाहिजे, म्हटलं सकाळचा कार्यक्रम असेल ठीक आहे, आणि गोड जेवण म्हणजे सहसा सकाळचंच असतं, लक्षात ठेवा. रात्री गोड जेवणाचा कार्यक्रम नसतो. आणि म्हणून रमेशरावला मी सांगितलं काही हरकत नाही, योगायोग आणि सहसा कुंभारीचे योग येतच राहतात बरं का. कुंभारी जी आहे, मी सांगितलं नेहमी सांगत असतो, कुंभारी ज्या वेळी मी येतो तर मला अतिशय आनंद वाटतो कुंभारीमध्ये आल्यामुळे. परंतु कुंभारीचे मात्र काही माझ्याकडे येत नाहीत. उत्सवाला किती 2 जण आले होते, त्यातलं मी एक लंगड होतं किती हसून राहिले. आणि मग कुंभारीवरचं माझं स्वाभाविक प्रेम आहे, म्हणून मला इच्छा होती की कुंभारीचे भरपूर लोक उत्सवाला येतील. गुरुपौर्णिमेला ते येतच असतात, पण उत्सव या वर्षी नयनरम्य उत्सव झाला. बरोबर आहे भाऊ? 2.5 लाख रुपये भाऊवी सकाळी लवकर आले होते वाटते. कुंभारी हुशार गाव आहे की नाही. पुढचा जो उत्सव होता 2.5 लाख लोक भगवानराव होते एक नाही. भगवानराव रमेशराव मध्ये थोडासा फरक आहे बरं काय. रमेशराव आम्हाला चालवतात कधी कधी, पण भगवानराव नाही तसं चालवत. आम्हाला वाटतं दोघं नित्य जोडीनच पाहिजे कुठं बी, एक नाही. तिसरा एक सोबती आहे भगवानरावच्या शेजारी बसलेला, कधी टाइमवर येणार नाही, टाइम चुकूनच. लक्षात ठेवा, हे त्रिमूर्ती आहे त्या, काही हरकत नाही. पण मी मात्र माझ्या वेळेवरती येत असतो. तुम्ही कोणत्याही टाइमवर या, माझा वेळ सुटत नाही. आलो सकाळी. काय आता आमची कथा आहे हरिद्वारला, 15 तारखेपासून 21 तारखेपर्यंत कथा आहे. काय कथा करायसाठी जात नाही आम्ही, भक्तांना सोबत न्यायचं. तीर्थाचा वास होतो आणि एक 7 दिवसाचा दिव्य सत्संग होतो. त्या सत्संगात जेवढा आनंद येतो तो कशातही नाही. आश्रमाच्या वतीनं जे लोक येतात, आपल्या घरच्यापेक्षा कितीतरी पटीनं 5 स्टार मध्ये जशी व्यवस्था असते तशी व्यवस्था असते. व्यवस्थेसाठी 4 पैसे शिल्लक घेतल्या जातात, परंतु व्यवस्था म्हणजे व्यवस्थाच असते, लक्षात ठेवा. 7 दिवसाची कथा असते. राष्ट्रीय लेवलचे कलाकार असतात, काही उत्तर हिंदुस्थानातले असतात, काही आपल्या महाराष्ट्रातले कलाकार असतात, सर्व प्रकारचे. आणि ती कथाही सुद्धा लाईव्ह राहते. एक वृंदावनला आम्ही चॅनल घेतलं होतं, आता आश्रमचं चॅनल चालवतो आपण. मराठवाड्यातलं चॅनल आमचे भास्करराव चालवतात एक नाही. आणि आश्रमचं चॅनल आहे, संपूर्ण चॅनलच्या मशिनी आश्रमावर आणलेल्या आहेत. आता तेवढ्या मशिनी घेऊन हरिद्वारला जाता येत नाही, पण आमचे बाळासाहेब आहेत, सर्व गोष्टीचे ते इंजिनियर आहेत, भास्कररावला माहित आहे. आश्रमावरती चॅनल लावलं होतं संस्कार, केव्हा आपला जो वर्धाप हे झाला होता रौप्य महोत्सव. ऐन वेळी त्या ठिकाणी ते चॅनल काहीतरी बिघाड झाला, तर ते आमच्या बाळासाहेबांनी दुरुस्त करून दिलं बरं का. ऐन कार्यक्रम सुरू आहे आणि काही बिघाड झाली. इतका तो हुशार आहे आणि सर्व नियोजन त्याचं असतं एक नाही. करायचं तर स्टँडर्ड करायचं एक नाही, नाही तर बकऱ्यासारखे घेऊन जायचे आणि घालायचे एखाद्या हॉलमध्ये 7 दिवस एक नाही.
तसं नाही, प्रत्येकाची व्यवस्था, प्रत्येकाची काळजी असते. त्याच्यामध्ये आपल्या मराठवाड्याचे भक्त असतात, विदर्भातले भक्त असतात, पुन्हा मुंबई, नागपूर, औरंगाबादचे भक्त असतात, व पश्चिम पूर्व महाराष्ट्राचे जे काही चंद्रपूर वगैरे आहेत तिकडचे भक्त असतात. सर्व भक्तांचा मेळावा असतो. यावर्षी जवळजवळ आम्हाला 500 लोक न्यायचे होते. भगवानराव झाले 650 लोक. किती झाले? 100 लोक वाढले. परंतु त्यांची व्यवस्था करण्यासाठी धावपळ झाली, पण शेवटी केली व्यवस्था. पण ते तिकीट अगोदरच झाले. लक्षात ठेवा, तिकिटाचा नंबर लागतो. जवळजवळ 300 लोक यायची इच्छा असून ते येऊ शकले नाही. जेवढ्याची व्यवस्था असते तेवढेच लोक तिथं घेऊन गेल्या जातात, तेवढ्याच लोकांचा नंबर लागतो. पण आयुष्यातून एकदा जरी नंबर लागला तुमचा, तर तुम्हाला विशेष वाटेल की आयुष्यात आपण काहीतरी केलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून तिथे सुद्धा भव्य दिव्य सत्संग आहे आणि त्या सत्संगाची तयारी चालू आहे. एवढ्या धावपळीतून सुद्धा मी कुंभारीला तारीख दिली बरं का. रमेशराव, तुमच्यासाठी आम्ही जसं येतो तसे आमच्यासाठी येत जा, बोलवलं की बरं का. भगवानराव सांगतील त्यांना. आता बा त्यांना जास्त काम आहेत आणि म्हणून थोडस मागं पुढं होतं. आमचं हृदय तुमची वाट पाहते, कारण प्रेम आहे तुमचं सर्वांचं. माणसं माणसाची नाही वाट पाहत, माणसं प्रेमाची वाट पाहत असतात. आणि ते प्रेम तुम्ही आम्हाला दिले, आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. संसार हा चालतच राहणार आहे. कधी न बंद पडणारी बटन आहे संसाराचं. बटन कधी बंद पडतं का? पुढं दाबत राहतात माणसं, पुढंच. अरे तुटून जाईल जास्त दाबलं तर. विण्याचे तार लाभत असताना तेवढेच कसायचे, तुटले नाही पाहिजे. तुटले तर तार तुटून जातील, ढिल्ले राहिले तर स्वर मिळणार नाही. म्हणून जेवढा कसायचा तार तेवढाच. तुमचा सुद्धा मृदंग जास्तच गट्टे ताणले तर जमते का? साई फुटून जाईल. काय मी एक उदाहरण सांगतो, मला आठवलं म्हणून. आमच्या भागात एक मृदंग होता जुना बरं का. त्याला जवळजवळ आता 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तालात आलं कीर्तन, घातलं त्यानं त्या ठिकाणी बोट त्या धुमामध्ये. कसं फोडायचं त्याची कलाच होती फोडायची. कधी शाईचं पान फोडायचं आणि कधी. आणि तिकडं आमच्या भागात काही तुमच्यासारखी दिवाळी नाही, किती काही मृदंगी असं नाही. आणि त्या काळात तो फारच कमी होते. शोधून शोधून तेच सापडायचं ते मृदंग फोडणार आहे की नाही. माझ्या कीर्तनात आलं, मला माहित होते याची कोड. म्हटलं लक्षात ठेव, काय माझ्या का कीर्तनात तू मृदंग फोडला तर धुमाचं पान तुझ्या डोक्यात घालून बांधून घेईल. म्हटलं 4-5 दिवस सोडणार नाही, हातच गुदमरून मरशील. लक्षात ठेव त्याला. म्हटलं काय ते इतकं घाबरलं, त्याला मृदंगच वाजवता येईल, दुसरं वाजवायला कोणीच नाही. म्हटलं आता मृदंग अर्ध्यात आलं बा कीर्तन, ते त्याचे हातपाय आपोआपच हालायला लागले. कसं काय? फोडलं गेलं काय नाही त्यानं, पण हातपाय हालायला लागले. म्हणलं याला उचलून बाजूला ठेवा. मृदंगवालं कोणी सापडलं नाही. म्हणे महाराज तालापर्यंत वाजू शकतं, पण ते तमाशात वाजवणार आहे. म्हणलं तालात वाजवताना आपल्या मृदंगाला आणा म्हणलं त्याला. एक नाही, त्यानं याच्याही पेक्षा चांगलं वाजवलं. पण तमाशात किती मोठा ताल असतो. तमाशातला ताल फार बारीक असतो. लक्षात ठेवा. तमाशाचा ताल नृत्याच्या तालावर नाचत असतो. एक नाही, आपले टाळ कधी मागं पुढे होऊ शकतात असं काही नाही. कधी कधी टाळ्यामध्येच पार्टिशन पडतं. मग मृदंगानं कोणत्या पार्टीचं व्हायचं असा प्रश्न आहे. शेवटी ते म्हणाले चांगलं झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर पुन्हा आलं दर्शना. म्हटलं आता इथून पुढं कधीच पानं फोडायचे नाही मृदंगाचे. लक्षात ठेव. अरे इतक्या लोकांचा निरस करून टाकला, दुसरा मृदंग नाही, दुसरा मृदंगही नाही. म्हणे महाराज आता पुन्हा कधीच असं करणार नाही. तेव्हापासून ते जवळजवळ अजून आहे म्हातारं झालेले, पण आता ते पानं फोडत नाही. आता वाजवणंच बंद केलं, कारण जास्त थकलेले आता. तर असे खोडेले माणसं काही काही आपल्यातले नाही बरं, आपले घरचे माणसं आहेत. काय पहा, घरचे बैल वेगळे असतात. पहिल्या नागर धरायचे, घरचे नागर. पाहुण्याचे का 2 बैल आणले ते दुसरीकडेच वाढायचे. म्हणून ही सर्व मंडळी आपल्या घरची मंडळी आहे. म्हणून मन मोकळ्यापणाने तुमच्याविषयी बोलतो मी. अरे मी काय आजपासून कीर्तन करत नाही. मला आता जवळजवळ 48 वर्ष झाले कीर्तन करायला बरं का. मी कितीतरी मृदंग पाहिले, कितीतरी गुणवान पाहिले, गुणीजन पाहिले. हे काही नाही. माझ्या कीर्तनात एकदा शंकरबापू आपेगावकरनं सुद्धा मृदंग वाजवला होता. कुठे? आपेगावलाच वाजवला होता. मी आपेगावला होतो त्यावेळेस बरं का. इतका छान मृदंग, एवढे मोठे लोक. एक नाही,
माझं कीर्तन झाल्यानंतर मग भीमसेन जोशीचं भजन झालं, त्याच्यामध्ये बापूनच पकवाज वाजवला होता. ऐक नाही, बापू म्हणजे त्या ठिकाणी पकवाजाची देवता होती. ऐक नाही, तुमचा मृदंगाचा मुख्य देवता कोणती आहे? इंद्र. सर्वात तुमचे गुरु इंद्र आहेत, वाजवणाराचे गुरु इंद्र आहेत, गाणाराचे गुरु रावण. तुमचे गुरु कोण आहेत? रावण आहे. समजा रावणाने सुरुवातीला सामवेद गायला राग रागिनीमध्ये. ऐक नाही, मग तुम्ही तुमच्या ठरवा कोणाचा गुरु चांगला आहे. पकवाजाचे गुरु देवता आहे आणि गाणाराचे गुरु राक्षस आहे काय. परंतु रावणानं जे गायलं ते संगीत जगतातल्या सर्व ऋषी मुनीने संगीत सुधारून घेतलं, चुका सुधारून घेतल्या की आपलं गाण्यात कुठे चुकतं, कोणत्या रागाचे स्वर. एक नाही तर आपला एक राग गाताना 5-5 राग त्याच्यात घुसतात. एक नाही, इकडे तिकडे नाही. आम्ही काशीला होतो, तुळशी सप्ताह व्हायचा गोस्वामी तुळशीदासांचा. भारतातले सर्व 1 नंबरचे मोठे मोठे गुरु घराण्याचे गायक तिथं फुकटमध्ये सेवा, 1 घंटा सुद्धा नंबर लागत नव्हता काय. पंडित जसराजजी आले गायला, त्याच्यानंतर भीमसेन जोशी गाणार होते, वेगवेगळे लोक, नंतर गिरिजादेवी गाणार होती, एकाचडे एक महान पुरुष. एक नाही, आणि मी एक माणूस नेला बरोबर माझ्या सोबत शिकणारा. म्हणलं आपण आज संगीताच्या मैफलीला जाऊ. रागाचे स्वर लावायला वेळ लागतो, राग गायला वेळ लागत नाही. अगोदर स्वर फिट करावे लागत असतात. जे ते जसराजजी बसले त्यांना जो राग आहे त्या रागाचे स्वर जुळू लागले. माझ्या बरोबरच म्हणलं, अरे कुठपर्यंत चालणार, गायनाला सुरुवात कधी होणार आहे? मी जातो बापा, आपण काय थांबू शकत नाही. अर्धा घंटा रागाचे स्वर जुळायला लागले, नंतर राग सुरू झाला गायला. सोपी गोष्ट आहे काय? सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून मला सांगायचं एकच महत्वाचं, मी तुम्हाला हे सांगत होतो काय, ही सर्व गोष्ट कुठून निघाली? रमेश राव निघाली बरं का. आणि रमेश राव काही भजने नाहीत, ती माझी सेवा घेणारे आहेत. मला एवढं सांगायचं की रमेश रावनं या करता सेवा केला. आमचे विश्वनाथ भाऊ इथं बसलेले, जात असतो कधी कधी औरंगाबादला, त्यांची सुद्धा इच्छा होती. म्हटलं आता तारीख घेणारे कुठं? कुंभकर्ण टाकडीच्या स्टँडवर. मी निघालो पुढं. आमच्यात काय होतं, मला वाटलं त्यांना आपल्या गाडीत घ्यावं, पण आमच्या गाडीत थोडीशी अडचण होती दुसऱ्या